आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, सूर्या, तू तरी सांग ना यांना। तू बोललास ना की नक्की ऐकतील तुझं। बघ ना काय म्हणताय ते। तिला काहीच नाही झालं अरे, ती फक्त आराम करते। सांग ना त्यांना कुठे घेऊन चालले ते। तुझं अख्ख्या आपल्यातच आहे। तिच्या आठवणीच्या रूपात ती आपल्या संग कायम असणार आहे। तर आपल्याला आता तिला निरोप द्यावा लागेल। मनाला येईल ते बोलू नकोस हं? तू पण यांच्यात सामील झालास का? अरे मूर्ख आहे ते, कळत नाही यांना। पण तुला तर कळतंय ना? हा, दमली रे ती गड चढून चढून दमली, बाकी काही नाही। तिला काही झालं नाही। तुझा नाही आत्या आपल्यामध्ये। येण्यासारखी नको वागू। ती नाही आपल्यात। ते आपल्याला मान्य करावंच लागल। बघ सावर स्वतःला तू कळत नाहीये का तुम्हाला सगळ्यांना? का जिवंतपणे मारताय माझ्या आईला? का माझ्या आईला माझ्यापासून दूर नेताय? तिला खूप जगायचंय अजून। मला तिचं सगळं सुख बघायचंय। कुठे घेऊन जायचं नाहीये तिला। मी कुठे घेऊन जाऊ देणार नाहीये। आई तू फक्त आराम कर। कोणी काहीच नाही बोलणार तुला। तुझा बाणावर येतो जा। काही नाही झालं तुला। अगं नको असं वागू। तुझं ऐक ना माझं। शांतपणे आराम कर। काय आत्या मेलीये। जग सोडून निघून गेली ती। तुला जेवढं रडायचं तेवढं रडून घे, पण मला माहिती आहे हे सगळं पचवणं सोपं नाही। पण आत्या आपल्यासोबत नाही, तुला मान्य करून घ्यावं लागल। हे बघ, नाहीतर तिला आपण प्रेमाने निरोप नाही देऊ शकणार। असं वागलीस तर अडकून ठेवशील तिला। हे बघ, तिच्या वाटेत आडवं येऊन फायदा नाही। तिला आपल्याला मोकळं करावं लागल। तिला आपल्याला मोकळं करावं लागल। तुळजा मला जाता तात्यांना सावरावं लागेल। ते यातनं बाहेर पडलं नाही तर आतल्यात कुठं तर राहतील। मला त्यांच्याबरोबर बोललं पाहिजे। तात्या, सूर्या, माझी बहीण गेली रे। अरे तुझी आत्या गेली। अरे कसा विश्वास ठेवू याच्यावर? असं वाटतंय आता कुठं तरी येईल आणि माझी काळजीनं चौकशी करल। खरंच वाटणार रे मला, खरंच वाटणार। कसा विश्वास ठेवू द्या? माझी बहीण गेले रे। तात्या, तात्या सावरा स्वतःला। अरे कसलं सावरू आता? तीच तर मला सावरायची, माझी काळजी घ्यायची।
माझी तुमची सगळ्याची काळजी घ्यायची. लयची वातर रे तिचा सगळ्यांवर. माझ्यासारख्या भावाकडे एखादीनं फिरकून बी बघितलं नसतं, पण तिनं मला कायम आधार दिला बघ. कधी कुठली तक्रार नाही केली. माझ्यापेक्षा बारकी होती, पण तिनंच मला सावरलं रे. माझ्याकडनं कधीच कुठली अपेक्षा नाही केली. एकदा फक्त माहेरची साडी मागितली रे तिनं. तू कधी आलास का मला माहेरपणासाठी बोलवायला? कधी कौतुकाने एखादी माहेरची साडी घेतलीस का माझ्यासाठी? कुठल्या बी बाईकडं माहेरची साडी असायला लागते हक्काची. पर मी नाही देऊ शकलो सूर्या, नाही देऊ शकलो. मी नवरा म्हणून बाप म्हणून फेल होतोच रे, पण भाऊ म्हणून मी फेल ठरलो. म्या अरे भाऊ म्हणून सुद्धा तात्या फेल ठरलो. आता नका असं बोलू, नका असं बोलू. ते मला कधीच माफ करणार नाही बघ. ना मी कधी तिची कुठली हाऊस पुरी केली, ना कुठली अपेक्षा पुरी केली, ना कधी बाहेरपणाला आणलं. अरे तिची सासरी जाऊन कधी चौकशी बी नाही रे केली म्या. उलट माझ्या वागण्यानं तिला कायम मान खाली घालायला लावली बघ. पर तिनं कधी एका शब्दानं तक्रार नाही केली. बन म्हणून कायम पाठीशी उभी राहिली माझ्या. माझी शालन मला सोडून गेली. मी पोरका झालो रे सूर्या. तात्या नका स्वतःला त्रास करून घेऊ. अरे रोज मला मरण येऊ दे म्हणून मी देवाकडं मागणं मागतोय. हात जोडतोय त्याला मला मरण यावं म्हणून. दारू पिऊन माझं शरीर पोखरून टाकतोय म्या, पण मला नाही नेलं त्यानं. माझ्या बहिणीला का नेलं? काय चूक होती तिची? नुसती माझी बहीण नव्हती रे, तुमची आई बी झाली होती ती. तिला कधी नाही तुम्हाला अंतर दिलं. सूर्य आता कुठं त्याचं परतफेड करायचं दिवस आलं तर रे. तर हे काय झालं? मला परती जिथे असताना कसं नाही रे समजा कळलं. माणूस गेल्यावरच कसं शब्द समजत रे. कस मला एकदा शालाला भेटायचंय बघ. तिची माफी मागायची आहे मला. शाला ते परत कधीच नाही येणार. शालन अगं असं का केलं तू? अगं कशाला गेले होते तिकडं? सूर्या अरे माझी बहीण कशी दरीत पडली. अरे कशी पडली रे. तुम्हाला काय सांगू तात्या, मला बी तेच कळणं झालंय. शालन त्या अचानक दरीत कशी पडली.